पहिली सिच्युएशन ही आहे की तुमच्यापैकी असं कोण आहे हु इज मोस्ट लाईकली टू की एखादा कॉल येतोय पण तो अवॉइड करायचा आहे, त्यामुळे तो असं वाजत बघत राहायचा आणि तो झाल्यानंतर असा फोन उलटा करायचा आणि कॉल नाही घ्यायचा. हे तुमच्यापैकी कोण करू शकतं असं? ललित. तुमच्या सगळ्यांसोबत झालंय का असं की तुम्ही बघितलंय याची ते याची डोळा? नाही, एवढे कॉल त्यालाच येत असणार. ललित, तुझं काय म्हणणं आहे याच्यावरती? नाही, आम्ही खूप वेळ घालवला एकत्र. म्हणजे हे खरं आहे असंच म्हणणं आहे. पुढचं, शूट मध्ये वेळ मिळाला की पटकन गायब होऊन एखाद्या कोपऱ्यात पुस्तक वाचत बसणं, असं कोण वाटतं तुम्हाला असेल? पुस्तकाच्या बाबतीत आपण शशांक सर गायब व्हायचे. हा म्हणजे काय वाचायला सगळे गायब होऊन ऍक्च्युली हे रिव्हील करायचं नव्हतं, पण आता हिने सांगितलं तर तू सांग. सर पत्ते पण खेळायला पत्ते म्हणजे पानच झाली. थिएटर म्हणजे जर घरू शकतो तर पत्ते म्हणजे पानच झाली. आणि विजय सर एकदा म्हटले होते जरा पानं चाळा. आम्ही 52 घेतली. नशिबाची पानं चालत होती. वा. बरं, पुढची सिच्युएशन, गाडी चालवताना सतत आजूबाजूला गाड्यांमध्ये जे लोक असतात त्यांचं ड्रायव्हिंग स्किल जज करणे आणि त्यांना शिव्या घालणे, हे जास्तीत जास्त कोण करू शकतो असं तुम्हाला वाटतं? विदुला. हे एकमताने विदुला झालंय. मला वाटतं ऋषिकेश दादा पण. मे बी उषा. हा जास्त. तू असं मग विचारायला एक पाहिजेस की गायब झाल्या म्हणजे जरा वेळ मिळाला की गायब होऊन खात कोण राहतं, तर पुढचा होता प्रश्न. एक मताने ऋषा. ललित, तुला मागे टाकलंय का लोकांनी खाण्यामध्ये? नाही कसं झालंय? नाही. ललित खायला घालतो, खायला घालून घालून आम्हाला मारतो. हो, ललितकडनं एकदम स्पेशल गोष्टी यायच्या आणि त्याचा जो मॅन आहे का इकडे ललित, काय त्याचं नाव? बरी आहे ना, बरी. तो बघा, आधी त्याला भेटलो ना मी सेटवरती, तर मला वाटलं की हे कोण आर्टिस्ट कास्ट किया यार. म्हणजे मला थोडा वेळ कॉम्प्लेक्स आला. मी म्हंटल नंतर कळलं की ललितचा मॅन आहे. म्हणलं ललितचा मॅन पण इतका चिकना आहे यार. वा, कमॅन. ओके, पुढचं चला. मी पुढचं ऍक्च्युअली खाण्यावरतीच होतं. असं कोण आहे हुज मोस्ट लाईकली टू की ज्यांच्या बॅग मध्ये सतत काहीतरी असं तोंडात टाकायला, वेफर्स, चॉकलेट, याव तेव्हा असं रॅन्डम वेळी शशांक सर. हो? काय काय खाऊ घातलंय तुम्हाला सगळ्यांना त्यांनी? चितळेंची भाकरवडी, आंबावडी, फुटाणे, शेंगादाणे, शेंगदाणे. वा. आणि ऋषा यांचं सगळं खाऊन स्वतःचं वेगळं खायचं. एक वेगळा कोटा होता त्यांचा. ऋषी सर इथे नाहीयेत म्हणून जे काही त्यांच्या हो ना. बाबतीत बोलतायत. ह्याला काय अर्थ? पण खरंच बोलतात सगळे असं काही. ओके, पुढची सिच्युएशन, जरा वेळ मिळाला की डुलकी काढणे, हे तुमच्यामध्ये काय वाटतं कोण असेल? मी सांगू? येस. संजय जाधव, आमचे DOP. पण कास्ट मध्ये अजून कोणी नाही. झोपा काढणे हे नाही काय मला वेळ मिळाला की आम्ही सगळे एकत्र यायचो. वेळच नसायचा पत्ते खेळण्यात. ओके, पुढचं, असं कोण आहे की असं रात्री बेरात्री काहीतरी मीम पाठवणे, इंस्टाग्रामचे रील पाठवणे, असं अचानक सकाळी उठून बघा तर 2:30 वाजता वगैरे कोणीतरी रील पाठवलं, असं कोण असू शकतं तुमच्यामध्ये? सगळे पत्ते खेळून दमून वेळेवर झोपणारे आहेत. नाही असं रील फार आम्ही नाहीच कोणी. नाही. मी भेटायचो. वा. ओके, नेक्स्ट. म्हणजे फार तर असं विचारलं असतं की 2:30 वाजता कुचाळक्या कोण करू शकतो, तर नम्रता आवटे. ही नाहीये म्हणून सगळ्या तिच्या नावाने चाललंय. हे कुणी उत्तर द्यावं, कुणीही द्यावं. ओके. कुचाळक्या नाही करायचो. आम्ही आमच्यातल्या सगळ्यांना बोलायचो. ओके, हु इज मोस्ट लाईकली टू चालू सीन मध्ये, म्हणजे स्पेशली जर एखादा विनोदी सीन असेल तर फुटणे, हमखास हसायला येणे जोरदार, असं कोण आहे? ऍक्च्युली निर्मितीताई ज्या पद्धतीने रिॲक्ट करायची ना, आम्हाला खूप वेळ कंट्रोलच व्हायचं नाही. खरं सांगतो, म्हणजे निर्मितीताई काम करतानाच इतकं आम्हाला हसू यायचं ना. हा सर. हो बरोबर. एक सीन आहे त्याच्यामध्ये आणि तो मला वाटतं तसाच ठेवलाय की आम्ही पाठमोरे होतो पोलीस स्टेशन मधला आणि मला कंट्रोल नाही झालं, बिलकुलच कंट्रोल नाही झालं. मला ताईच होते बाजूला माझ्या आणि उमेश होता समोर, पण उमेशने निभावून नेलं तेव्हा, कारण मला शक्यच नव्हतं मी थांबू शकणं ताईंमुळे.
माझी चूक नाहीये. ओके लास्ट तुमच्यापैकी हुज मोस्ट लाईकली टू अगदी असं शिस्तीत प्रमोशन साठी भरपूर तारखा देणे असं कोण आहे तुमचं? हे दोघं. एकदा सोबत टाळ्या संपूर्ण टीम साठी. सुपर डुपर तुम्हाला एकमेकांबद्दल कळलेलं आहे, पण याचं क्रेडिट फिल्मला जितके तितकं मला वाटतं पत्ते खेळायला दिलं पाहिजे. आणि एक असाही सामाजिक संदेश तुम्ही या चित्रपटातून देताय की ज्याने मी बैठे खेळ खेळ. आमच्या घरावरनं जरी राडे असले तरी पत्त्यांचा बंगला आम्ही एकत्र बांधला. असं काय सुचतं यार, बापरे. आणखीन एक प्रश्न, रील सगळ्यात जास्त कोण इंटरेस्टेड असायचं रील करण्यात, असं एक प्रश्न येऊ शकतो. हो बर. नाही पण आता जेन्युइनली पुन्हा एकदा चित्रपटाकडे यायचं झालं तर अर्थातच तुम्हाला खूप मजा आली आहे, तुमच्या सगळ्यांच्या गप्पांवरनं दिसतच आहे. पण मला निर्मितीताई तुमच्यापासून सुरुवात करायला आवडेल की जसं मगाशी सर म्हणाले की तुम्ही खरंच